महायुतीतल्या वादाचं आणखीन एक उदाहरण आता नांदेडमध्ये समोर आलंय। भाजप आमदार अशोक चव्हाणांवरती भाजप खासदार अशोक चव्हाणांवरती शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी तोफ डागली आहे। अशोक चव्हाणांची नांदेडमध्ये मक्तेदारी आहे, अधिकारी नियुक्तीत ते मनमानी करतात असा आरोप आमदार हेमंत पाटलांनी केलाय। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक चव्हाणांना योग्य ती समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। महायुतीच्या महाविजयाची यात्रा आज मराठवाड्यात पोहोचली आणि ही दुसरी यात्रा असणार आहे, आभार यात्रा एकनाथ शिंदेंची, ती म्हणजे नांदेडमध्ये। आणि त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार हेमंत पाटील। तुमचे वक्तव्य गाजत आहेत, कल्याणकरांची वक्तव्य गाजत आहेत, अशोक चव्हाणांची वक्तव्य गाजत आहेत, काय चाललंय नेमकं? निश्चित नांदेड शहरामध्ये मागच्या 71 वर्षापासून चव्हाण साहेबांचं, त्यांच्या घराण्याचं राज्य आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराने ही सर्वसामान्य घरातली आम्ही पोरं आज सत्तेमध्ये आलो, आमदार झालो, कोणी खासदार झालो। आणि हे सगळं करत असताना जेव्हा आपण युती करतो तेव्हा आपण हातात हात घालून चाललं पाहिजे। मागच्या जे काही एकमेकांबद्दल क्लेश असतील ते विसरलं पाहिजे। दुर्दैवानं निवडणुका झाल्या, निवडणुका होऊन निवडणुकांमध्ये ज्या आमचे आमदार निवडून झाले त्यांच्या विरोधामध्ये जे बंडखोर उभे केले होते त्या बंडखोरांना 6 वर्षासाठी निलंबित केलं होतं। त्यांना जर 6 दिवसामध्ये आपण पक्षात घेताय, युती म्हणून गळ्यात हात घालायचे आणि विरोधात लढलेल्यांना पक्षात पावन करून घ्यायचं, याच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। म्हणून मी अशोक चव्हाण साहेबांना विनंती केली की आपण या युतीमध्ये आपण नवीन आलेले आहात, परंतु मागच्या 40 वर्षापासून नांदेड शहरामध्ये शिवसेना भाजप युती ही अभेद्य होती। हातात हात घालून चव्हाण साहेबांच्या विरोधातच आम्ही लढत इथपर्यंत आलो। आज चव्हाण साहेब भाजपमध्ये आले, मोठे नेते आहेत, परंतु त्यांनी युती धर्म पाळला पाहिजे असं मला वाटतं। आणि जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात तेव्हा वेगळं लढायचा विचार होत असेल तर कार्यकर्त्यांमध्ये भांडणं होतात। ठीक आहे, आपला पक्ष जिथं आमदार असेल तिथं 60% जागा त्या आमदाराच्या पक्षाला देण्यात याव्यात, बाकीच्या 40% मित्र पक्षाला देण्यात यावं, असं काहीतरी सूत्र घेऊन आपण चाललं पाहिजे। पण आपण एकत्र बसणारच नसाल, संवाद साधणार नसाल तर याच्यामुळे निश्चित युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।